हाय फ्रेंड्स, तर पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर पहा, येथे आमच्या गावच्या वेसेचं काम चालू आहे. तर छान अशी वेस बनवून तयार आहे. रंगकाम चालू आहे, तर होईल फायनली ते. तर रंगकाम झाल्याच्या नंतर तुम्हाला व्हिडिओ येईलच. आणि खूप असा म्हणजे करण्यासाठी खर्च आला. आणि त्याच्याच बाजूला दिसते ते आमचं बस स्टॉप आहे. तर हे सर्व काही असं आमच्या पुणेकर मुंबईकर मंडळींनी सर्व हा खर्च उचललेला आहे आणि ते केलेला आहे. तर पाहू शकताय, आपण आता पुढे निघालेलो आहोत जुन्नरच्या प्रवासाला. तर पाहू शकताय, खूप छान अशी सगळ्या रस्त्याच्या बाजूने, आधी तर खूप होती अशी वडाची झाडं आहेत, आता कमी झाली आहेत. कारण खूप सारा असं रस्त्याचं रुंदीकरण झालं की झाडं तोडली जातात. तर छान, आणि खूप काही असे वड खूप जुने झालेले होते, त्याच्यामुळं मग ते म्हणजे पावसाळ्यात वगैरे आहेत ना, वादळामध्ये पडून जातात. त्याच्यामुळं मग आधीच व्यवस्थित केले जातात. तर असं छान इथे रस्त्याचं पहा काम चालू आहे. तर हा प्रवास आहे ना खूप सुखद आहे. आणि आमच्या इकडे ना खूप छान वाटतं, असं मस्त नाही ट्रॅफिक नाही काही, आणि खूप छान असं निसर्गरम्य वातावरणात. तर आहे ना, आजला आहे बड्डे. तर बड्डेसाठी हा केक आणलेला होता, मिस्टरांचा बड्डे आहे. तर हे पहा, तर फायनली आमचं हे घेऊन झाले. आणि पहा, वातावरण किती सुंदर आहे, छान असं आहे ना. इकडून सूर्यास्त होताना किती छान वाटत आहे. तर पहा, इथं आता आम्ही आलेलो आहोत केक घेण्यासाठी. तर आम्ही नेहमी मोंजिनियसमध्येच केक घेतो. तर इथे एक आम्ही आत्ता केक घेतला आहे आणि निघतो आहे आत्ता आम्ही पुढं. तर मी दाखवणार आहे पुढे पुढे आपण काय केलेलं आहे ते. तर हे पहा, इथं आता आजला मला बनवायचं आहे अंड्याची भाजी. तर मटेरियल सर्व काही घेतलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये ना अंडी ठेवलेली होती. तर ही गावठी अंडी आहेत पहा. गावठी अंडी आहेत ना, थोडीशी महाग असतात, पण खायला खरोखर खूप छान असतात. एकदम छोटं अंडं राहतं. तसं आपण जे रेग्युलर अंडं घेतो ती थोडीशी मोठी राहतात साईजने, ही एकदम छोटी असतात, पण खरंच खाण्यासाठी खूप चांगले असतात. तर ही अंडी ना उकडून खाली तर बेस्ट. आणि तसं जरी आपण आहे ना सकाळी जरी आपण तसंच कच्चा अंडं घेतला आणि थोडंसं त्याच्यामध्ये मीठ टाकून आहे ना सकाळचं प्यायला, तर हे आजारी व्यक्तींसाठी खूप छान. तर आता त्यानंतर आहे ना थोडीशी अशी घराची मी हे डबे वगैरे मी मागवले होते ऑनलाईन फ्लिपकार्टवरून. तर त्याच्यामध्ये सामान भरून घेते. आणि हे पहा, हे दुसरे पण आहेत. त्यानंतर आहे ना, हे पहा, आता इकडे मी आलेले होते स्कूलमध्ये. हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. आणि स्कूलमध्ये आलेले होते. तर पहा, हे किती छान असे तर भाताचं शेत आहे, खूप छान वाटते तिथं. तर ही अशी सकाळची ना रोज हळदीचं लेपन आणि रांगोळी असतेच. तर खूप छान असं इथला व्ह्यू आहे. ही पहा, ही गणेश वेलाचीच फुलं आहेत, पण हा वेगळा गणेश वेल आहे. तर ह्या असं डोंगरदऱ्यांमध्ये छान असं निसर्गरम्य असं आमचं गाव आहे. तर पावसाळा म्हटलं का तुम्हाला सगळीकडे भात शेती पाहायला मिळणार, आणि तो पण इंद्रायणी भात. तर आता भात काढून काही ज्यांचे सोयाबीन वगैरे होते तर त्यांचे नांगरून पडलेले आहेत वावरं. तर पहा, तर आहे ना त्याला आणताना ना मी त्याला पायीच घेऊन येत असते. आणि ना एक छान अशी बैलगाडी चालली होती. तर ते बाबा बोलले, बाबांच्या बैलगाडीमध्ये मल्हार बोलला बसायचं. तर आम्ही छान बसून आलो. आणि ना खरंच तो आनंदच वेगळा हा. तर मल्हारला तर फार आवडतं असं बैलगाडी, बैल गुरं म्हटलं का त्याला खूप आवडतं. तर चला, आता फायनली आम्ही जातो घरी. तर ही अशी छोटीशी मी रांगोळी काढते, रोजच लागते मला. आणि ना बाजूलाच एक मंदिर आहे, त्याच्यामध्ये ना ही पहा ही अशी फुलं. तर चला, इथं आला आहे आता कॅरम, ऑनलाईनच ऑर्डर केलेला होता. तर पहा, तर कॅरम आल्याबरोबर मुलाची खुशी पाहू शकताय, खूप एक्सायटेड आहे आणि खूप आनंदी झालेला आहे. तर आम्ही जरा मोठाच कॅरम घेतला आहे. म्हटलं चला, पुन्हा काही आपण घेत नाही. तर म्हटलं आहे छोटा, पण घेऊयात मोठा. तर लगेच त्याची इकडे खेळायची तयारी सुरू झालेली होती. त्यानंतर इथे मस्त असे
डोसे चालू आहेत. तर डोसे तर खूपच छान, मला तर फारच आवडतात. आणि त्याच्यावर ही ना हॉटेल स्टाईल भाजी पहा, मस्त हरभऱ्याची डाळ, कांदा, टॅमॅटो. तर ही भाजी ना नक्की ट्राय करा, खूप छान लागते. तर ह्या पद्धतीने आपण डोसा बनवून घ्यायचा आहे आणि गरमागरम खायला तर खूपच छान. आणि थंडीत आहे ना, थंडीमध्ये असं गरम गरम असेल तर वा, मजाच वेगळी त्याची. तर चला आता इथं डोसा खाऊन घेतो आम्ही आणि त्यानंतर आहे ना आपल्याला बाकीची पण काही कामं आहेत. तर हे पहा, हा थोडासा लेख होता, मला आवडला म्हणून मी पाठवला. तर ही पहा, ही टोपी आहे ना, ही उन्हाळ्यासाठी खास टोपी आहे, म्हणजे छत्री आहे. तर ही छोटी छत्री आहे ना, ही आपण आहे ना, म्हणजे मी माझ्या स्वतःसाठी घेतली होती. म्हटलं चला शेतात वगैरे गेलं की बरी पडते, उन्हापासून संरक्षण. आणि छान असं त्याने एवढं जास्त ऊन लागत नाही. तर ती सोपी अशी, ती फक्त डोक्याला बांधायची होती. तर चला इकडं आता हे दूध बनवले, चला आता दूध घेतो पिऊन. आणि त्यानंतर आहे ना, हा व्हिडिओ थोडासा 2-3 दिवसा मिळूनचा आहे, त्याच्यामुळं तुम्हाला जास्त काय ॲड दिसेल. तर हे पहा, खूप थंडी पडली, त्याला म्हटलं मास्क लावून गाडीवर, तर खूपच. तर ह्या बसस्थानकामध्ये आम्ही आलो, तर बसचा प्रवास एकदम बेस्ट. तर चला, ह्या बसेस आमच्याकडे असतात सारख्या, एक सोडून आली का लगेच दुसरी असते. ह्याच बसने छान प्रवास मस्त होतो. गर्दी वगैरे इतकी जास्त काही नसते सकाळच्या वेळी. तर आम्ही चाललेलो आहे, त्यानंतर आलेले आहे घरी. हे पहा, छान किचन वाटा जर स्वच्छ नसेल ना, तर काम करायला काही मजाच येत नाही. त्याच्यामुळे पूर्ण वरती चढून असं घासून घेतले, थोडे भांडे राहिले ते घासून घेते आणि त्यानंतर आता बाकीची कामं आवरून घेते. तर घर साफ असेल ना, तर आपल्याला काम करायला पण छान वाटतं. तर ही अशी आमची झालेली आहे. तर लाईट बंद केली की पूर्ण पुढे, घराच्या पुढे शेड असल्यामुळे काहीच दिसत नाही आहे. तर चला, दोन्ही बाजूने असे दरवाजे आहेत. तर हा नंतरचा व्हिडिओ असल्यामुळे पुन्हा तुम्हाला इथे डोसा दिसला असेल, तर हा आम्ही बाहेर खाल्लेला होता. Just find it and take it, don't let regret it. Make me your only one. You choose it, don't lose it, don't let confuse it. Only then you'll be God.